याच कारणासाठी फार्मा कंपनी आमच्याबरोबर जॉईंट होतात. आम्ही तुमचा वेळ वाचू, पैसा वाचू, श्रम वाचू, कष्ट वाचू आणि स्ट्रेस वाचू. वेळ वाचू, पैसा वाचू, कष्ट वाचू, स्ट्रेस वाचू आणि स्ट्रेस वाचू. लक्षात घ्या. म्हणजे नक्की काय करतो लक्षात घ्या. तर यातला एक मेन विषय येतो जे की आता पण मी कधी हा गोष्ट व्हिडिओ बनवला नाही, कारण काय याच्या मागं थोडासा एक वेगळा आयाम घेऊन जावा हा मार्केटला विषय होता. आत्ता कुठे वेळ योग्य आली असं वाटलं आणि म्हणून मी नवीन व्हिडिओ बनवतोय. दॅट इज द यश नीती थर्ड आय. म्हणजे काय, आम्ही तुमच्या कंपनीवर अशा पद्धतीने कामकाज करू की तुमच्या कंपनीमध्ये नक्की चुकीच्या पद्धतीने काय काय कामकाज घडतं. आज भरपूर कंपन्या वाटतं की माझ्यासोबत वाच ठेवायची काय गरज आहे. पण लक्षात घ्या, आम्ही वाच ठेवतोय का तर कंपनी ग्रोथसाठी, का तर आम्ही तुमच्याबरोबर जॉईंट होतोय कंपनी ग्रोथसाठी. आणि त्याच्यामधला एक मेन विषय तो म्हणजे काय, कस्टमर. कस्टमर म्हणजे कोण, आपला डॉक्टर आणि केमिस्ट आपला मेन कस्टमर आहे. मग या कस्टमर आम्ही वाच ठेवणार आहे का, तर 100% ठेवणार आहे. लक्षात घ्या, तुमच्या कंपनीमध्ये नक्की काय चालतं हे बघितलं जातं. आणि हे एक नाही दोन नाही सर, आमच्या ज्या ऑफिसमध्ये जी काही पूर्णपणे 11 लोकांची टीम आहे, या टीम थ्रू तुमच्या कंपनीमध्ये जे काही तुमचे 4, 5, 10, 100 एम असो किंवा काही असो, लक्षात घ्या नक्की कशा पद्धतीने कामकाज करतात हे पहिला विषय. परंतु यातला मेन विषय तो मेन म्हणजे काय, तर आपला कस्टमर. कस्टमर म्हणजे कोण, डॉक्टर आणि केमिस्ट. याचा नक्की कोणत्या पद्धतीने सेल होतो. पहिली गोष्ट काय की जेव्हा याच्यामध्ये आपली टीम म्हणजे कोण, MR मॅनेजर जे कोण आपले लोक असतील, PMT असू द्या, HR असू द्या, ही टीम आपल्या कस्टमरबरोबर कामकाज कशी करते, कनेक्शन करण्यासाठी आपली कंपनी कुठं कमी पडते याच्यावर आम्ही वॉच ठेवतो. मग नक्की कनेक्शन होतं आहे का, आम्ही म्हणत नाही लक्षात घ्या की समोरच्या कस्टमरला अट्रॅक्ट करा किंवा कन्व्हिन्स करा. म्हणजे काय की XYZ भरपूर मोठे रुपये द्या आणि त्या कंपनीचा फार मोठा सेल करा. नाही, अशा सेलसाठी आम्ही कंपनीमध्ये कुठलाही जॉईंट होत नाही. आम्ही फक्त जॉईंट होतो तुमच्या कंपनीमध्ये ते फक्त इथिकल सेलसाठी. इथिकल सेल कंपनीला पूर्णपणे 35 पासून ते 68पर्यंत मार्जिन मिळवून देतो. याच्यासाठी आम्ही जॉईंट होतो. हां, तुमचं जर काही अनइथिकल वर्क जे चालू आहे ते चालू राहू द्या, काही अडचण त्यामध्ये नाही. परंतु जर इथिकल सेल वाढला तर दॅट इज द कस्टमर कनेक्शन स्ट्रॅटेजी. अशा कोणत्या पद्धतीने कस्टमर कनेक्शन स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे की जेणेकरून तुमचा कस्टमर स्वतःहून प्रिस्क्रिप्शन स्टार्ट करेल. लक्षात घ्या, ही घटना आहेत, मार्केटला आहेत ह्या घटना, सध्याला सुद्धा घटना आहेत. हे काही जुना काळ नाही आहे की तुम्ही म्हणता की पैसे दिले तरच कामकाज मोठं होतं. आज कितीतरी नवीन कंपन्या आहेत की सर ते डॉक्टरकडून स्वतःहून प्रोडक्ट प्रिस्क्राईब स्वतःहून डॉक्टर करतायत. त्या प्रोडक्टमध्ये त्या क्वालिटी असेल पहिला विषय. दुसरा, किंवा त्या MRमध्ये त्या क्वालिटीत ताकद असेल किंवा त्या कंपनीमध्ये काहीतरी एक वेगळ्या प्रकारचा काहीतरी कन्सेप्ट घेऊन मार्केटला उतरले असेल. अशा काहीतरी वेगवेगळ्या व्हरायटी ऑफ काही गोष्टी असल्याशिवाय कस्टमर तुमच्याबरोबर जॉईंट होत आहे. मग नक्की कोणत्या पद्धतीने कंपनीमध्ये जॉईंट व्हावं, कस्टमर कनेक्शन स्ट्रॅटेजी कोणत्या पद्धतीने राबवली पाहिजे, हा पहिला विषय तो लक्षात घ्या. दुसरा विषय म्हणजे काय, आपल्या कस्टमरला 7 बाजूने घेरलं पाहिजे. लक्षात घ्या, थर्ड आय बोलतोय. यश नीती थर्ड आय कशा पद्धतीने काम करते, तर 7 बाजूनं XYZ तुम्ही जो काय कस्टमर आहे, मी नेहमी म्हणतो लक्षात घ्या की मार्केटला एक MRनं कमीत कमी 60 लोकांची प्रिस्क्रिप्शन पर मंथ आले पाहिजेत. तर त्या कंपनीमध्ये तो डॉक्टर, तो केमिस्ट असेल, तो लक्षात घ्या तुमच्या कंपनीचा 2 लाख 3 लाख असो किंवा 5 लाख असो, ते 60 डॉक्टर जर तुमचे नंबर ऑफ ते प्रिस्क्रायबर असतील तर गृहीत धरून चला साहेब एवढा सेल होणारच. याच्यासाठी तुमचा कस्टमर 7 बाजूने घेरलेला पाहिजे. म्हणतात ना, अभिमन्यूला चक्रव्यूहामध्ये 7 बाजूने घेरलं होतं. जसं की काल एक फडणवीस साहेबांनी उदाहरण केलं, मी आधुनिक अभिमन्यू आहे म्हणून. साहेब त्याच पद्धतीने आपला MR सुद्धा मार्केटला आधुनिक अभिमन्यू म्हणून मार्केटला शिरला पाहिजे. मग नक्की कोणत्या पद्धतीने आपल्या कस्टमरला जॉईन करता आलं पाहिजे हे समजलं पाहिजे. लक्षात घ्या, अभिमन्यू ह्याच पद्धतीने कामकाज करतो. सेम त्या पद्धतीने जेव्हा आपला कस्टमर येतो त्याला 7 बाजूने आपला कस्टमरला म्हणजे आपल्या डॉक्टरनी आपल्या कंपनीच्या टीमने त्याला घेरला पाहिजे. याला म्हणतात लक्षात घ्या 7 स्ट्रॅटेजी. तुमचा कस्टमरचा पॅक झाला पाहिजे, त्याला पॅक होऊनच तो म्हणला पाहिजे की अरे यार या कंपनीचा प्रोडक्ट मला प्रिस्क्राईब करावा लागतोय. हे जेव्हा तुम्ही ह्या कामकाज करताल तेव्हा तुमच्या कंपनीमध्ये हे सर्वात मोठं कंपनीमध्ये कामकाज घडतं. आणि याच्यावर आम्ही वॉच ठेवतो. ही 7 आम्ही स्ट्रॅटेजी देतो. परंतु ही स्ट्रॅटेजी अप्लाय होते का न होते, किंवा तुमच्या MRमध्ये काही प्रॉब्लेम आहेत का, तुमच्या मॅनेजरमध्ये काय प्रॉब्लेम आहेत का, किंवा काय सिस्टममध्येच काही बिघड आहे का, हे सर्व काही सिस्टीम घडवली जाते. दॅट इज थर्ड आय. हे थर्ड आय म्हणून आम्ही कामकाज करतो. फक्त कस्टमरसाठीच नाही. लक्षात घ्या, खाली प्रोडक्ट येतात, प्रोडक्ट येतात, नंतर दुसरी टीम येते, तुमचं बाकी सर्व गोष्टी येतात. लक्षात घ्या 5 ते 6 कंपनीमध्ये गोष्टी आहेत. ओनरपर्यंत पण आम्ही फोकस करतो. ह्या गोष्टी पूर्णपणे थर्ड आयमध्ये येतात. थर्ड आय फक्त हा पहिला एक व्हिडिओ आहे, परंतु अशा अजून बाकीचे 4 व्हिडिओ बनतील. याच्यामुळे तुम्हाला समजेल की थर्ड आय ही कंपनी की कामकाज काय करते. यश नीती फक्त ही फार्मा कंपनीसाठी काम करते, अदर सेक्टरसाठी काम करत नाही. आणि एकमेव आमचा उद्देश आहे की तुमच्या कंपनीमध्ये इथिकल सेल वाढवणं. तुमच्या कंपनीमध्ये 35 to 68% मार्जिन वाढलं पाहिजे. इथिकल सेल म्हणजे काय की तुमच्या कंपनीमध्ये 35 to 68% मार्जिन वाढलं पाहिजे. हा मेन इथिकल सेलचा उद्देश आहे. आणि हे जर घडवायचं असेल तर तुमच्या कंपनीमध्ये थर्ड आय सिस्टीम लागून घ्या. तुमच्या कंपनीची ती गरज आहे साहेब. लक्षात घ्या, कोण ना कोणतरी वर वॉच ठेवण्यासाठी कामाला असलं पाहिजे. आज भरपूर ओनर लोक हे बाहेर मार्केटला फिरत आहेत. मार्केटला फिरत असल्यामुळे आपल्या कंपनीमध्ये काय चाललंय काय नाही कोणीही बघाय नाही.
आणि परत म्हणतात की कंपन्या फेल होतात. आज भरपूर लोकांच्या ह्या कालच्या एक आठवड्यामध्ये भरपूर लोकांचे फोन आले, सर मी कंपनी बंद केलेली आहे म्हणून. अरे का का तर तुमच्या कंपनीमध्ये असा कोणी माणूस वॉच ठेवण्यासाठी ठेवलेच नाही. लक्षात घ्या, आम्ही थर्ड आय म्हणून काम करतोय, आम्ही वॉचमन म्हणून काम करत नाही. आम्ही फक्त एकच काम करतो. वॉचमन काय करतो, नुसतं बघतो सोडून देतो नाही. या सर्व गोष्टीची देखरेख तुम्हाला पर डे, पर मंथ, पर वीक या गोष्टीचा तुम्हाला हिशोब दिला जातो की नक्की आम्ही कामकाज काय केलं तुमच्यावर, तुमची कंपनी नक्की कोणत्या पद्धतीने ग्रो करते. 2 विषय सांगितले तुम्हाला लक्षात घ्या कस्टमरसाठी. आणि थर्ड लास्ट विषय होतो तो म्हणजे काय, डॉक्टरींचं अटेन्शनपासून ते डॉक्टरच्या डिमांडपर्यंत. डॉक्टरचा एम आर आतमध्ये गेला त्यावेळेस आपण म्हणतो इन क्लिनिक परफॉर्मन्स फार कमी पडतो. डॉक्टरच्या अटेन्शनपासून ते डॉक्टरच्या डिमांडपर्यंत नक्की कोणत्या पद्धतीने कामकाज करायचं कस्टमरवर, हे आम्ही इथं बसून लक्षात घ्या तुमच्या टीमवर हे कामकाज करतो. पण नक्की चुकतंय का डॉक्टर आपल्याला जॉईंट होत नाही, कुठल्या पद्धतीने कामकाज केलं पाहिजे, या सर्व गोष्टीसाठी भरपूर लोक आम्हाला या कारणासाठी जॉईंट होतात. तर आजचा मेन विषय होता लक्षात घ्या कस्टमर कसा एंगेज करायचा. हे फक्त एक 2 ते 3 पॉईंट घेते. 2 ते 3 पॉईंट नाही साहेब, सगळे 21 पॉईंट आहेत, सगळे घेणं शक्य नाही. म्हणून फक्त काय करतो, एक 2 ते 3 पॉईंट घेऊन विषय हा थांबवतोय. तर तुमच्या कंपनीमध्ये जर अशा प्रकारचा काही लक्षात घ्या थर्ड आय हा जर विषय वाढवायचा असेल तर नक्की जॉईंट व्हा. तुमची कंपनी 100% ग्रोथ होणारच. 1 नाही 2 नाही साहेब, 66 कंपन्या घडवतोय, 66 लक्षात घ्या. आणि सगळ्या कंपन्या पूर्णपणे इथिकलीच मार्केटला उतरणार. 2400 MR बरोबर कामकाज करतोय साहेब, लक्षात घ्या. तर ह्या गोष्टीचं सर्व 2400 लोकांचा आमच्याकडे आज रेकॉर्ड आहे ऑल ओव्हर महाराष्ट्राचं. ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये कुठल्या एरियामध्ये कुठं काय चाललंय सगळं बार काही नजर आहे, लक्षात घ्या. थर्ड आय म्हणून आम्ही कामकाज करतो. या कारणासाठी भरपूर कंपन्या आमच्याबरोबर जॉईन होतात. तुमचा वेळ वाचेल, पैसा वाचेल, स्ट्रेस वाचेल आणि तुमच्या कंपनीमध्ये ग्रोथ होईल. थँक्यू.